हॅलो एव्हरीवन. तर मी निघालेली आहे गाणगापूरहून आणि मी आत्ता कुठं जात आहे मी तुम्हाला सांगते. त्याआधी आम्ही जेवण करून घेतलेलं आहे. खूप भूक लागली होती सर्वांना. सकाळपासून प्रवास केलेला होता. सकाळी नाश्ता केला होता निघाल्यानंतर, पण दुपारी भूक लागल्यामुळे आम्ही जेवण केलं आणि नंतर निघालो सगळेजण. आणि तिकडून रेल्वे आल्यामुळे थांबलो आणि खाली उतरून मी रेल्वे पाहण्यासाठी आले. कसं रेल्वे बघायला आवडतं आत्ताही, आपल्याला सर्वांनाच आवडतं आणि माझ्या मुलींनाही आवडतं. तर आम्ही कुठं आलेलो आहोत हे मी तुम्हाला सांगते. मी आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोट इथे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मी पहिल्यांदाच आलेली आहे अक्कलकोटला. फर्स्ट टाईम आलेली आहे मी आणि खूप छान वाटत होतं. स्वामींच्या नगरीत प्रवेश करून खूप भारी वाटत होतं आणि खूप गर्दीही होती. खूप छान दिसत होता तिथला व्ह्यू. त्यानंतर आम्ही दर्शनाला निघालो सर्वजण. तुमचं सर्वांचंही स्वामींच्या नगरीत स्वागत आहे. तर चला मग माझ्यासोबत तुम्हीही दर्शन घ्या स्वामींचे. वेलकम टू स्वामी नगरी. खूप भारी वाटत होतं जिकडे तिकडे बघून. गर्दी होती, फुलांचे हार होते, एकदम छान वाटत होतं. आणि मी पण आणि माझ्या सासूबाई पण पहिल्यांदाच आलो होतो आम्ही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खूप छान वाटलं बघून, मस्त आणि खूप सुंदर. जसं जसं आम्ही जवळ जात होतो तसं तसं खूप छान वाटत होतं. खूप सुंदर असं सजवलेलं आहे सगळीकडे. माझ्या मुलींनाही खूप आवडलं. त्या दोघींनाही स्वामींचे दर्शन घ्यायची खूप इच्छा होती. त्यामुळे आज मी पहिल्यांदा त्यांच्या दर्शनाला आलेली आहे. चांगलीच भावी भक्तांची गर्दी होती. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते. माझ्या हातून कधी वाईट घडू नये, चांगल्याच गोष्टी घडाव्यात, सगळ्यांचं चांगलंच व्हावं आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण होव्यात हीच प्रार्थना आहे माझी स्वामींच्या चरणी. आणि हे वटवृक्षांचे सुद्धा मी दर्शन घेतलेले आहे. पादुकेचे पण दर्शन घेतले. थोडा वेळ तिथंच बसलो. खूप छान वाटत होतं स्वामी चरणी बसून आणि खूप छान वाटलं अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन. तुम्ही स्वामींचे दर्शन घेतला असाल, तुम्हाला स्वामींचे दर्शन घेऊन कसं वाटलं नक्की मला सांगा. त्यानंतर आम्ही निघालो. लेट झालेलं होतं आणि घराकडे जायचं होतं लवकरच. आमच्या आहोंना एक कार्यक्रमही होता, त्यामुळे लवकरच निघालो. तर आजचा दिवस माझा असा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.